असं आहे की निवडणूक आल्या की त्यांच्या नवीन घोषणा असतात. 2014 अच्छे दिन आएंगे, 2014 में अच्छे दिन आएंगे, 2019 में मैं चौकीदार, मैं चौकीदार, और अब क्या मेरा परिवार, इस देश के 140 या देशातल्या 140 कोटी जनतेचा परिवार कोणत्या हालापेष्टा भोगतोय हे मोदींना माहित आहे. खरं म्हणजे कालच आम्ही त्यांना प्रश्न विचारला, तुमच्या परिवारामध्ये मणिपूर येत नाही का? तुमच्या परिवारामध्ये मणिपूर जळत आहे. मणिपूर मधले अनेक कुटुंब रस्त्यावर आहेत. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जाते. मणिपूरमध्ये लोकांना रस्त्यावरती मारलं जात आहे. हा मणिपूर तुमच्या परिवारामध्ये येत नाही. काश्मीरी पंडित त्यांच्या घरवापसीसाठी आपण 2014 2019 दोन्ही वेळेला आपण आश्वासनं दिली. पंडितों की घर वापसी होगी. लाखो काश्मीरी पंडित हे तुमच्या परिवारात येत नाहीत. तुमचा परिवार हा मुठभर श्रीमंत आणि धनिकांचा परिवार, ठेकेदारांचा परिवार. तुमचा परिवार हा पक्ष फोड्यांचा परिवार आहे. तुमचा परिवार हा लुटमार करणाऱ्यांचा परिवार आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. अशा गोंडस नावाखाली तुम्ही लोकांना जर फसव पाहत असाल तर ह्या वेळेला ह्या तुमच्या परिवारवादी जाहिरातीला, प्रसिद्धीला या देशातली जनता म्हणजे या भूलथापांना जनता फशी पडणार नाही, हे मी स्पष्ट सांगतो. या देशामध्ये असंख्य लाखो परिवार हे तुम्ही फेकलेला 5 किलो अन्नावर जगतायत. भिकारी केलाय तुम्ही त्यांना. हा तुमचा परिवार. 80 कोटी जनतेला रोजगार तुम्ही देऊ शकला नाही. तुमच्या परिवाराला 2 कोटी वर्षाला तुम्ही रोजगार देणार होता. हा तुमच्या परिवाराला अजूनही ते बेरोजगार आहेत. त्या बदल्यात तुम्ही 80 कोटी जनतेला 5 किलो धान्य हे भिकाऱ्यासारखं फुकट देताय. हा तुमचा परिवार. आपल्या परिवाराला जो गरीब आहे त्याला अधिक गरीब करायचं, त्याला तुमच्याकडे दारात भीक मागायला लावायचं. हा तुमचा परिवार. त्याच्यामुळे ह्या वेळेला तुमची ही जनता जी आहे देशाची 40 कोटी ही अजिबात फसणार नाही.